नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सध्या कोकणामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि पेरणीचा आता सीझन चालू आहे. तर तसेच आमच्याकडे आता पेरणीचा सीझन चालू झालेला आहे. तर इकडे आहेत काकांचे बैल आणि आता मी चाललो आहे पेरणी करण्यासाठी. तर जाऊयात चला. बैल वाड्यातून बाहेर येत आहे, इकडे पाहू शकता. पुढे आहे पतंग आणि दुसरा आहे सर्जा. आहे सर्जा. खूप दिवस मित्रांनो पाऊस पडला नव्हता आणि शेतकऱ्यांची पेरणी करण्याची बाकी होती. तर आपल्या इकडे काकांची पेरणी बाकी होती, तर आता पेरणीसाठी चाललेलं आहे. तर सध्या कोकणात पावसाचं वातावरण आहे. पुढे बघू शकता, इथे पतंग आहे, चिखली नांगरणी स्पर्धेत पळणारा बैल आणि त्याच्या जोडीला आहे सर्जा. तर आता थोडं ऊन पडलं आहे, पाऊस सकाळपासून होता आणि तिकडे तर चाललेत बैल मळ्यांमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट बघत होता, कारण सर्वीकडेच आता सीझन चालू होता पेरण्यांचा आणि पेरण्यांच्या सीझनच्या वेळीच पावसाने दडी मारली होती आणि आज थोडा थोडा पडायला लागला आहे. इकडे पाहू शकताय, या शेतकऱ्यांच्या मळ्या आहेत. तर शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी या मळ्या उकळल्या होत्या, नांगरून ठेवलेल्या होत्या मळ्या, पण पाऊस पडला नव्हता. तर आता शेतकरी हळूहळू पेरणी करायला लागलेलं आहे. काही जणांनी पेरणी केली होती, पण त्यांची रोपं पण मोठी काही वाढली नाहीत, छोटी छोटी होती रोपं आलेली. इकडे पाहू शकताय, ते अगोदर काही जणांनी पेरण्या केल्या होत्या, तर रोपं ती छोटी छोटी आहेत. तर इकडे आता शेतामध्ये आलेले आहेत बैल नांगरण्यासाठी आणि भात पेरणी करण्यासाठी. तर पाहू शकता, इकडे आहे पतंग. ह्या बैलाचं नाव पतंग आहे आणि त्या बैलाचं नाव सर्जा. तर सर्जा हा नवीन खरेदीचा आहे. मित्रांनो, इकडे पाहू शकताय, ही थोड्या दिवसापूर्वी पेरणी केलेली होती, पण पावसाने दडी मारल्यामुळे अशी अवस्था पेरण्यांची झालेली आहे. सर्व
सर्वीकडेच अशी अवस्था झाली होती आणि शेतकरी थोडा चिंतेत होता. तुम्ही पाहू शकताय ही रोपं मध्ये मध्ये आलेले आहे, मध्ये मध्ये काहीच नाही. पाहू शकताय अशी शेतकऱ्यांची थोडी परिस्थिती झाली होती. तर आजपासूनच थोडी पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून. तर पेरणीसाठी वरच्या मळीमध्ये चाललेत. पाहू शकताय मित्रांनो, याला मसावा बोलतात आणि तो सगळीकडे पसरवावा लागतो. कारण का सगळीकडे व्यवस्थित लावलं की भाताची रोपं चांगले येतात. त्याच्यासाठी हा सगळीकडे पसरवावा लागतो. तर मित्रांनो पाहू शकता इकडे आता नांगरणीला इथे सुरुवात झाली आहे या मळीची. ही मळी नांगरून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पेरणार. ही मळी पूर्णपणे नांगरून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये भात पेरणार. मातीचा मस्त सुगंध येतोय. थोडा पाऊस पडलेला आहे. इकडे पाहू शकता हे काकी आहे आणि खूप वेळाने आले. भात घेऊन आले पेरायला मळीमध्ये आणि दोन्ही साईडला पाहू शकता ते कुदळ घेतला नाही खांद्यावरती. तरी शेतकरी शोभते. तर मित्रांनो खूप दिवस पाऊस नव्हता आणि त्याच्यामुळे शेतकरी थोडा चिंतेत होता. पाऊस थोडा उशिरा पडायला लागलेला आहे आणि त्यामुळे भाताची रोपंही थोडी कमी जोमाने वाढलेली आहेत. कुठे कुठे रोपं अशी मध्ये मध्ये आलेली आहेत आणि मध्ये मध्ये आलेली नाहीत. तर त्याच्यामुळे शेतकरी थोडा चिंतेत होता. तर आता थोडी आणि उशिराने थोडी पेरणी चालू आहे. पहिली रोपं पेरलेली काय बरोबर आलेली नव्हती. नंतर पाहू शकताय हे ते मळ्यांचे कोपरे आहेत. कारण का या कोपऱ्यामध्ये नांगर लागत नाही, त्याच्यामुळं ते कोपरे असे कुदळणी खतावे लागतात. तर मित्रांनो कोकणात सध्या सर्वत्रच पेरण्या चालू आहेत. काही पेरण्या अगोदर झालेल्या आहेत, पण पाऊस थोडा उशिरा लागायला लागलेला आहे. इकडे पुढे आहे या अगोदरच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि तो सुरुवातीला पाऊस थोडा पडला त्याच्याने या पेरण्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पावसाने थोडी दडी मारली होती. तर इकडे पाहू शकता ही मळी पूर्णपणे आता नांगरून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता भात पेरणी चालू आहे. मित्रांनो इकडे पाहू शकताय हे काही दिवसापूर्वी पेरणी केलेली होती आणि पाऊस नसल्यामुळे या रोपांची अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुन्हा पेरणी केलेली आहे. तर मित्रांनो पेरणी झाल्याच्या नंतर हे सर्वत्र माती आहे ती सर्व सारखी करून घ्यावी लागते. कारण जे आपण भात पेरलं आहे ते मातीमध्ये सर्वत्र व्यवस्थितरित्या पसरलं जावं लागतं आणि त्याच्यानंतर रोपं ती व्यवस्थितरित्या वरती येतात. तर मित्रांनो आत्ताच ती मळी नांगरून पेरून झालेली आहे आणि आता पुन्हा बैल आता घरी घेऊन जातात. इकडे पाहू शकता. तर आता बैल पेरणी करून घरी चाललेत.
तर मित्रांनो घरी जायच्या वेळेस कसा पळस सुटला आहे बघा. पुढे पतंग आहे सर्जा. तर मित्रांनो चाललेत घरी बैल. तर मित्रांनो आता घरी आल्यावर पाऊस यायला चालू झाला आहे. थोडा बारीक बारीक चालू झाला आहे पाऊस. तर आता आलेत वाड्यामध्ये बैल. पाहू शकता इकडे आहे सानिका गाडा मालकी आणि वाड्यामध्ये शेण टाकते. इकडे आता बैल बांधतात. आत्ताच बैल वाड्यामध्ये आलेले आहेत आणि आता बांधून झालेले आहेत बैल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असेच आपल्याला कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहे आणि त्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच आपल्याला शेतीविषयी व्हिडिओ पाहता येणार आहेत. तर मित्रांनो आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.